मी अवन्या श्रेया आणि सारथ्या होता आमच्याबरोबर. तर आज आम्ही निघालो होतो सांगली जिल्ह्यामध्ये असलेल्या कुंडल गावामध्ये जरी पार्श्वनाथ या मंदिराच्या दर्शनासाठी. मित्रांनो, सांगलीपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर, तसेच इस्लामपूर पासून फक्त आणि फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर हे निसर्गरम्य वातावरणात बसलेलं हे जरी पार्श्वनाथ मंदिर. हे मंदिर अतिप्राचीन काळामध्ये बनलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तर मी आज श्रेया आणि आपल्या किरावण्यासोबत आलोय कुंडलला. मित्रांनो, कुंडल म्हणजे भगवान पार्श्वनाथ मंदिर हे डोंगरावर आहे. त्याच पद्धतीने हे थोडं ट्रेकिंग आहे आणि ह्याच डोंगराच्या पाठीमागे अजून एक डोंगर आहे, तिथं पण आपण आता ट्रेकिंगला जाणार आहे. हे आपलं सांगली जिल्ह्यातलं हे कुंडल कोकणापेक्षा अतिसुंदर आहे आणि आता आपण दाखवणारच आहे की इथं कशा प्रकारे डोंगर आहे आणि इथं ट्रेकिंग करताना काय अडचणी येतात काय, आणि ह्याच पद्धतीने ही जागा कशी पर्यटन स्थळ बनली आणि इथं कोणत्या दिवशी यायचं आणि कोणत्या दिवशी यायचं नाही हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे. डोंगराच्या चढाईची सुरुवात तर आम्ही केलेलीच आहे. पहिला टप्पा आता पूर्ण केलाय. ढगात आहे पण अजून आम्ही ढगात आलो नाही. तर आता आपण चढायला सुरुवात केली होती. आम्ही वर चाललो होतो तोपर्यंत दर्शन घेऊन डॉगेशबाई खाली येत होता बघा. फायनली आपण हे पायऱ्यांचं ट्रॅकिंग करून अवघ्या 20 मिनिटात आपण वर आलो. आणि वर आल्यानंतर या मंदिराचं नाव तुम्ही आता बघू शकताय, श्री झरी पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र कुंडल. मित्रांनो, फायनली आपण आता मंदिरापाशी आलेलो आहे. हा, तर मित्रांनो, इथंच वरच्या साईडला रामाचं मंदिर आहे. तिथं पूर्ण डोंगरावरून आलेलं पाणी एका जागी साचलेलं आहे आणि त्या पाण्याचा आस्वाद पण एकदम ॲक्वाच्या पाण्यापेक्षा पण गोड पाणी लागत तुम्ही आता होतं. बघू शकताय माझ्या पाठीमध्ये ते झरी पार्श्वनाथ मंदिर आहे. तिथलं आम्ही दर्शन घेऊन आता परत वरच्या डोंगराकडे आता आपण चाललोय. तुम्ही आता माझ्या पाठीत बघू शकताय, हे कुंडल गाव आहे. या कुंडल गावामध्ये हे डोंगर आहे आणि या डोंगराच्या आपण आता टोकाशी आलोय. एकूण आपण 3 मंदिरं बघणार आहे. आपण आता पहिलं झरी पार्श्वनाथ बघितलंच आहे. त्या डोंगराच्या पाठीमागे अजून एक मंदिर आहे आणि हे डोंगर सोडून पाठीमागच्या साईडला एक डोंगर आहे, तिथं पण आपण आता ट्रेकिंगला जाणारच आहे. आणि हे बघू शकता, हे कुंडल इकडे गेले की सातारा आहे आणि या समोरच्या साईडला इस्लामपूर आहे. आणि तुम्ही आता इथला व्ह्यू पण बघू शकता, एक नंबर टॉपचा व्ह्यू झालेला आहे. आणि तुम्ही पण ह्या रेनी क्लायमेट मध्ये नक्की या डोंगराला व्हिजिट करा. पावसाळ्याचं वातावरण आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण एकदम मनाला शांती देत होती. त्यानंतर आम्ही परत ट्रॅकिंगला सुरुवात केली आणि 2 नंबरच्या मंदिराकडे जायला लागलो. हे दुसऱ्या मंदिराकडे जाताना असलं क्लायमेट आहे बघा, एक नंबर असं जणू काय आपण एका नैसर्गिक गुहेतून जात असं वाटत होतं. आणि आता आपण फायनली दुसऱ्या मंदिराकडे पोहोचलोय. मित्रांनो, या मंदिराचं नाव बघू शकताय, स्वयंभू श्री वीरभद्र पुण्यछत्र कुंडल. मंदिराचा आवारा एकदम असं डोंगराच्या ठिकाणीच आहे, त्यामुळे क्लायमेट एक नंबरच आहे बघा. आणि हा दुसरा रोड फक्त ह्या मंदिरासाठी यायचं असेल तर खालून असा पायऱ्यांचा रोड आहे. आपण डोंगराच्या साईडनं आलोय. एकदम व्ह्यू मस्त आणि असं क्लायमेट एक नंबर झालं होतं बघा. फायनली आपण मंदिराच्या आवारामध्ये पोचलो. हे मंदिराचं नाव आपल्याला दिसत आहे, जय वीरभद्र. एकदम असं शांत आणि निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर वसलेलं आहे. त्याचबरोबर आतमध्ये मूर्ती आहे, साईडला गणेशजींची पण मूर्ती आहे. ह्याच वीरभद्र मंदिराच्या साईडला प्राचीन असं वसलेलं गुहा देखील आम्हाला बघायला मिळालं. त्यामध्ये आधुनिक काळाच्या शिल्पकला पण आतमध्ये आपल्याला दिसून आल्या. मंदिराचा आवारा तर अप्रतिम आहे, त्याच पद्धतीने हे गुहा पण त्याच पद्धतीनं अप्रतिम आहे. त्यानंतर आपण डोंगराचा एक साइड व्ह्यू घेतला आणि त्याच पलीकडे असलेल्या, माझ्या मते 70 ते 80 वर्षापूर्वीचं हे चाफेचं झाड होतं. त्या झाडाचा पण जरा आपण आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही त्या मंदिरापासून निघालो. हे मंदिराच्या बाहेर असं एक विहीर आहे बघा, हे वीरभद्राचे मंदिर आहे. त्याचं एक नॅचरली विहीर बनलेलं आहे, पूर्ण असं दगडाचं नॅचरली खोदकाम केलेलं असं विहीर आहे. इथं कोण असं विहीर बनवलं नव्हतं. मित्रांनो, निसर्ग म्हणजे एक जागतिक जादूगारच आहे बघा, की ह्याच्यासमोर सगळं फिकं पडतंय समोर. तर पोराच्या सोबत मजा पण करून घेतली. वीरभद्र मंदिर तरी पार्श्वनाथ आपल्याला दर्शनानंतर आपण दुसऱ्या डोंगराकडे चाललोय. पाठीमागे डोंगर बघताय, ह्या डोंगराच्या वर अजून एक मंदिर आहे आणि ह्या आपल्याच आजच्या ह्या ट्रेकिंग मधला सगळ्यात इंटरेस्टेड असा हा भाग आहे. तिथं किती उंचावर आहे. आता आपण तिथं ट्रेकिंगला तर जाणारच आहे
आणि चला आपण तर आता मजा घेणार आहे. आणि तुम्ही आता पाहू शकताय मगाच्या पेक्षा वातावरण आता एक नंबर झाले. वारे एकदम कष्ट यायला जाऊन झाले आणि क्लायमेट तर एक नंबर झालेला आहे. आता आम्ही फक्त एका पावसाची छोटं वाट आणि आता आपण ट्रेकिंग करायला सुरुवातच केली होती. पावसाची तरी एकदम बारीक अशी झलक चालूच होती. मित्रांनो, जाताना काय त्रास झालाच नाही. कारण एक नंबर असं वातावरण होतं, ऊन तर कायच नव्हतं. बारीक आभाळ झालं होतं, त्यामुळे ट्रेकिंग करायला दमवलं नाही आम्हाला काहीच. त्या 2 मंदिराच्या दर्शनानंतर तिसऱ्या मंदिराच्या दर्शनाला जाताना आमचं थोडंसं हाल झालं होतं बघा. मित्रांनो, आम्ही आता त्या डोंगराच्या पायथ्यावरून चालत आलो होतो आणि त्या 2 मंदिराचं दर्शन केल्यानंतर त्या तिसऱ्या डोंगराकडे जाताना बघू शकता तिथून आता चालत आलोय. एक नंबर असं वातावरण आहे, पण कसं झालंय वर्कआउट आणि व्यायाम नसल्यामुळे आम्हाला आता दम भरले. आणि तुम्ही ट्रेकिंग करायला येत असताना जर तुमचं वजन किंवा जर ओव्हरवेट असेल तर तुम्ही एका स्टिकचा उपयोग करा. कारण कसं आहे, इथं जरा माती दगडांचं मातीत रूपांतर झालंय, जरा पाय घसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ट्रेकिंगला येताना प्रॉपर तयारीने या. आणि तिसरं डोंगर तर इथून खालूनच तर आम्हाला अप्रतिम वाटतोय. आणि बारीक असं पावसाची धार यायला पण आता सुरुवात झालेली आहे. आणि आमच्या आवाजावरनं तुम्ही ओळखत असशीला की आता आम्ही किती दमलो असेल. आणि एक खाली अजून एक आमचा साथीदार येतोय बघा, श्रेयश. ते जरा पहिलवान असल्यामुळं थोडं जरा त्याला दमवत आहे. सगळे टीव्हीला घालू नका, जरा ते आमचे तयार करा. असं म्हणल्यावर जरा ताव आलाय त्याला, तुम्ही त्याला बघू शकताय. अवघा बोटारी करते होय असं. ट्रॅकिंग करताना एक नंबर असं वातावरण होतं. टॉप डोंगराच्या आम्ही टॉप व्ह्यूला आलोय आता, म्हणजे तिसऱ्या मंदिराच्या डोंगरावर आलोय. इथं जास्त पाऊस आणि धुकं असल्यामुळं मंदिरातलं काही शूट घेता आलं नाही. आणि आता आम्ही खाली जाताना आपण हे बारीक शूट घेतलंय बघा. एकदम असं जबरदस्त, आणि पाऊस आता चांगलाच येत आहे. त्यामुळं आम्ही पटकन आता खाली उतरायला सुरुवात केलोय. जास्त जर इथं पाऊस पडला तर पाय घसरण्याचं जास्त चान्सेस असल्यामुळे आम्ही लगेच आता डोंगर उतरायला पण सुरुवात केलेलं आहे. वरचं मंदिर दाखवलं नाही, म्हणजे वर खूप मोठा पाऊस होता. त्यामुळे आम्हाला तिथलं जास्त व्ह्यू घेता आलं नाही, म्हणजे मोबाईल खराब होईल म्हणून आपण काही जास्त व्ह्यू घेतलो नाही. आणि आता आपण उतरायच्या मार्गाला लागलो आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता की जास्त पाऊस पडला तर इथून खाली जायला थोडा प्रॉब्लेम होता, म्हणून आम्ही उतरायला सुरुवात केलेलं आहे. आणि वर जास्त पाऊस असल्यामुळे आपण शूट जास्त घेतला नाही. आणि येताना 100% पाऊस पडलाच आणि पूर्ण चिंब भिजलो होतो. आणि हे खाली येतानाच सीन आहे.